तर इथे बघू शकता मी एका कंसाचे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, ते आपण प्रथम भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी हलक्या कढईचा वापर केलेला आहे. तर हे बघा स्वीट कॉर्न आहेत, मी छान असे भाजून घेणार आहे. तर ह्याची टेस्ट बघा गोड असते, ह्याला गोड मका देखील म्हटलं जातं. तर अगोदर आपण तेल न टाकता गॅस फुल करून ही मका छान अशी भाजून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे. हे मके छान असे हलवत हलवत भाजून घ्यायचे आहेत. तर खूप छान बघा, लहान मुलांना टाईमपासला देखील तुम्ही देऊ शकता किंवा मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांनाच हा रानमेवा आवडतो. आणि गावाकडे तर बघा सहज असा मिळाला जातो. शहरामध्ये हा विकत घेऊन खावा लागतो, पण गावामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये किंवा बाजारामध्ये सहज असा उपलब्ध होऊन जातो आणि खायलाही अगदी टेस्टी असा लागतो. तर आता इथे बघू शकता मी छान असे मके असे हलवून हलवून भाजून घेणार आहे. मके आपले छान असे भाजायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर फुल गॅसवरतीच आपल्याला बघा भाजून घ्यायचे आहेत, कमी गॅसवरती नाही भाजायचे. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि मके चांगले असे परतवून घ्यायचे. तर इथे बघू शकता एकसारखे सगळे असे हलवल्यामुळे मके भाजून आपले झालेले आहेत. तर हे तुम्ही उकडवून देखील बघा, ह्याचं कणीस तुम्ही उकडवून देखील कुकरला अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये खाऊ शकता. खूप छान लागतं, ते देखील टेस्टला खूप मस्त लागतं. पण मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे. आपल्याला तेल हे मके पूर्ण असे भाजल्यानंतरच घालून घ्यायचं आहे, अगोदर नाही घालायचं. का तर जेव्हा बघा आपण बिना तेलाचे मके भाजतो तेव्हा ते छान असे पटपट भाजले जातात. त्यासाठी बघा छान अशी तिखट आणि गोड टेस्ट यावी यासाठी थोडंसं मी ते लाल तिखट घालून घेतलेलं आहे. चटणी, ह्याला आमच्या इकडे चटणी असं म्हणतात. तर ही चटणी मी अगदी थोडीशी अशी नकळत घालून घेतलेली आहे, जेणेकरून ह्याला तिखट देखील चव यावी. आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ. तर हे बघा स्वीट कॉर्न असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला चटणीचा आणि मिठाचा जास्तही प्रमाणात वापर नाही करायचा. अगदी नकळत आपल्याला सगळ्या काही टेस्ट छान लागल्या पाहिजेत. त्यामुळे मीठ देखील मी ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अंदाजाने घालून घेणार आहे. एकदम थोडंही नाही घालायचं, नाहीतर हे एकदम बघा फिकं लागेल. त्यासाठी आपल्याला मी थोडंसं आणखीन पुन्हा मीठ घालून घेतलेलं आहे. तर इथे बघा मके जसे भाजत असेल तसे असे टम्म असे बघा फुगले जातात. तुम्ही बघू शकता अगोदर हे मके दिसायला एकदम पातळ साईजमध्ये होते, आता छान असे फुगलेले आहेत, जसे आपण शिजून वगैरे घेतो ना तसे. तर इथे आपले छान असे मके भाजून तयार होते, अगदी 2च मिनिटात भाजून तयार झालेले आहेत. तर हे तुम्ही एनी टाईम कधीही खाऊ शकता, लहान मुलांना देखील देऊ शकता. खूप छान असे खायला लागतात. ह्याला स्वीट कॉर्न देखील म्हटलं जातं. आणि ही कंस बघा बाजारात किंवा गावाकडे शेतामध्ये सहज उपलब्ध होतात. तर तुम्ही देखील ही मका आणून नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला ते देखील कमेंट करून सांगा. चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.